काय बोलतोय हो तुम्ही आईसाहेब? खरं तेच बोलतोय अधिपती, खरं तेच बोलतोय. तुम्ही आमच्या आईसाहेब आहे एवढंच खरं आहे आणि हेच खरं राहणार आमच्यासाठी आयुष्यभर. उगाच असलं काहीतरी बोलत जाऊ नका. आम्हाला पण हे आवडत नाही हो. पण या घरात आल्यापासून आम्ही हेच ऐकत आलोय. आम्ही जीव तोडून सांगतोय सगळ्यांना की आम्ही देवकी नाही, आम्ही यशोदा आहोत. पण कुणी आमचं ऐकतंय काय? अहो दुसऱ्यांचं जाऊ दे, मी मानतो का नाही तुम्हाला आईसाहेब? मानणं आणि असणं यामध्ये फरक असतोय अधिपती. माझ्यासाठी काय फरक बिरक नाही. माझ्यासाठी तुम्ही माझ्या आईसाहेब आहे एवढी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, ती पुसली जाऊ शकत नाही. आणि जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर मी त्या माणसालाच पुसून टाकेन, एवढं लक्षात ठेवा. या लोकांना किती बी ओरडून सांगितलं का नाही तरी कानावर हात ठेवलेल्या लोकांना काय बी ऐकू जाणार नाही. आणि आम्हाला त्याने काही फरक बी पडत नाही. तुम्ही आमच्या सोबत आहे म्हणताना तुम्ही एका बाजूला आणि अख्खं जग एका बाजूला आहे आमच्यासाठी. आम्ही तुम्हाला आमच्या जीवापेक्षा जास्त जपलंय अधिपती. तुमच्यावर लई माया लावली आणि आमच्या मायेवर जेव्हा प्रश्नचिन्ह उभा केला तेव्हा आम्हाला लई वाईट वाटलंय. तुम्हाला खरं सांगतो अधिपती, जशी तुमच्यावर माया केली, तुमच्यावर प्रेम केलं, तसंच आम्ही सोनबाईंवर पण लई प्रेम केलं. पण त्यांनी कधी आम्हाला आपलं मानलंच नाही. आमच्याबरोबर राहायचं नाही असं म्हणल्या त्या. त्यांना नाही राहायचं आमच्याबरोबर. त्यांना आमच्याबरोबर राहायचं नाही हे ऐकून आम्हाला लई वाईट वाटलंय अधिपती. कधी कधी आम्हासनी कळतच नाही आमचं नेमकं काय चुकतंय ते. अगदी बोटावर मोजण्या इतक्या 4 चांगल्या गोष्टी केल्या असतील आम्ही आयुष्यात, पण त्याच्याबद्दल कुणी काहीच बोलत नाही. आम्ही कशा पाताळ यंत्री, आम्ही कशा कारस्थानी हेच बोलतात. तुम्हाला बी हेच सांगतात, तुमचं मत बदलायचा प्रयत्न करतात. आम्हाला ते काही कळत नाही बाई. अहो पण ते काय का सांगणार आईसाहेब? मला माहित आहे की माझ्यासाठी तुम्ही काय आहे ते. चारोज सूर्यवंशी म्हणा किंवा मास्तरीनबाई म्हणा, त्यांनी जे काही सांगितलं त्याच्यावर मी विश्वास ठेवला का? नाही ठेवला का नाही? मग तुम्ही कशाला वाईट वाटून घेता? मी त्यांचं म्हणणं कवाच खरं मानलेलं नाही आणि मानणार बी नाही. माझ्यासाठी जगात एकच गोष्ट खरी आहे, ती म्हणजे तुम्ही आईसाहेब. हे समज पटतंय आम्हासनी अधिपती, पण तरी सुद्धा आम्हासनी कवा कवा लई भीती वाटते. कसली? रक्त रक्ताकडे ओढलं गेलं तर? म्हणजे किती बी झालं तरी तुमचं आणि आमचं रक्ताचं नातं नाही, मायेचं प्रेमाचं नातं आहे. पण तुमच्या वडिलांनी किंवा सुनबाईंनी आम्हाला तुमच्यापासून तोडायचा प्रयत्न केला का नाही, तर त्या क्षणी मरून जाऊ आम्ही. आईसाहेब असलं काहीतरी बोलता बघा तुम्ही. हे असलं अभद्र बोलत जाऊ नका उगाच काय तर. आणि मला म्हणताय मी तुमची शिकवण विसरलो म्हणून. तुम्ही लक्षात ठेवा की तुमची शिकवण काय आहे. तुम्ही काय म्हणताय?